फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेटसाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. सूरजनी मला सांगितलंय तू ऑफिसमध्ये कशासाठी गेली होतीस ते. कार्तिकी, एवढं सगळं घडून सुद्धा तू त्या पद्मनाभच्या पगारासाठी ऑफिसमध्ये गेली होतीस. तुला पद्मनाभसाठी एवढंच काही करायचं होतं ना, तर मला सांगायचंस. मी व्यवस्था केली असती त्या पद्मनाभच्या पगाराची. मी फक्त बास, मला काही एक ऐकायचं नाहीये आणि कसल्याही प्रकारची एक्सप्लेनेशन्स नको आहेत. आज तागायत सारासाठी मी तुला एक शब्दही बोललो नाही, पण आज साराच्याच बाबतीत तू असं वागलेली आहेस. चालती हो इथून. असं एकदा ऐकून तरी घे तू. चालती हो म्हणून सांगितलं ना. एकदा सांगितलेलं समजत नाही तुला. मला तुझं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाही आहे. कार्तिकी, साराला जर तू खरंच स्वतःची मुलगी मानत असतीस ना, तर आज तिला अशी शाळेत एकटीला सोडून त्या पद्मनाभची कामं करत फिरली नसतीस. आज तिचा ऍक्सिडेंट होता होता वाचलाय. आज तुझ्यामुळे एवढा मोठा प्रॉब्लेम झालाय तिला. पार्थाच पहिल्यांदाच माझ्यावर ओरडला. कधी नव्हे ते मला खूप बोलला. एकमेकांना काही न बोलता समजून घेणारे आपण आज काय चाललंय हे सगळं आपल्या. ज्या सारासाठी माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवायचा असतो, एक शब्दही मला बोलू दिला नाहीस. पहिल्यांदाच तुझ्या नजरेत का तिरस्कार पाहिला मी. मला कधीच वाटलं नव्हतं की असा दिवसही येईल माझ्या आयुष्यात. मी जाणून बुजून साराच्या बाबतीत चुकीची नाही वागले. मला फोन करून कोणीतरी सांगितलं की साराची शाळा उशिरा सुटणार आहे. पण खरंच तो फोन नसता आला तर वेळेवर पोचले असते मी. सारावर असंही तुझ्या इतकंच प्रेम आहे रे. तिच्या बाबतीत असं कसं वागेन मी. पण आता हा विचार करून काय उपयोग. एकदा विश्वास उडाला की पुन्हा बसणं खूप कठीण असतं. 8 वर्ष गेली माझी हा विश्वास, हे प्रेम मिळवण्यासाठी. आणि तो जायला 8 दिवसही नाही लागले. एक वहिनी, एक मैत्रीण, एक आई, एक गृहिणी म्हणून सगळ्याच नात्यात खोटी ठरलीये मी. एक माणूस म्हणून खोटी ठरलीये. पार्थ, मी काय करू रे. तुझ्या नजरेतला तिरस्कार नाही सहन होत मला आता. नको वागूस रे असं. नको वागूस. सावळ्या तूच माझी मदत कर रे आता. तूच मदत कर. सुरेश साहेब बोला. काही नाही साहेब, थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. बोला. नाही साहेब, स्टाफचा निरोप तुमच्यापर्यंत द्यायचा होता. काय निरोप आहे? म्हणजे ते आणि काय म्हणणं आहे स्टाफचं? म्हणजे आज तुम्ही कार्तिकी मॅडमशी जे वागलात ना, त्यामुळे सगळे खुश आहेत. खरं तर या अगोदरच असंच कठोरपणे वागायला होतं त्यांच्याशी. इतके दिवस पार्थ दादाला या ऑफिसकडे लक्ष द्यायला वेळ नाही मिळाला.
कार्तिकी वहिनीवर विश्वास ठेवून तो बिझनेस एक्सपांड करण्याच्या मागे लागला. आता त्यांना काय माहित, त्यांच्या पाठीतच खंजीर खुपसणार ते. बरोबर आहे तुमचं राणे. पार्थ दादा दिवस रात्र कामात बिझी होता. सतत ह्या देशातून त्या देशात नेहमी फिरतीवर होता. त्यामुळे इकडे काय चाललंय ते कुणी ना कुणीतरी त्याला फोन करून किंवा मेलवरती सांगायचं. आणि त्याचाच फायदा त्या पद्मनाभ आणि कार्तिकीने घेतला. आपले पार्थ साहेब खरंच देवभोळे, अगदी साधे. ते चांगले म्हणून सारी दुनिया चांगली असंच त्यांना वाटतं. आता तुम्हीच सांगा साहेब, चांगल्याची दुनिया राहिली आहे का? बरोबर बोलता तुम्ही राणे. दादाच्या चांगुलपणाचाच फायदा या दोघांनी घेतला. कार्तिकी मॅडमने पार्थ साहेबांकडून ऑफिस सांभाळायचे सर्व अधिकार घेतले आणि त्या पद्मनाभनं साहेबांकडून प्रमोशन मिळवलं. त्यांच्याशी गोड गोड बोलून स्वतःसाठी कॅबिन घेतली. साधा कर्मचारी तो. ओ आय सी. आता या दोघांनी काय दिवे लावले आहेत याची तुम्हाला माहिती आहे की नाही याची मला कल्पना नव्हती, म्हणून मी नाही राणे. इनफॅक्ट तुम्ही मला हे सांगितलं हे बरंच झालं. आणि तसंही आजपासून ही केबिन पद्मनाभची नाही, माझी आहे. आणि मी इथे बसणार आहे. वा साहेब वा. आता एवढ्या महत्वाच्या जागी तुमच्यासारखी व्यक्ती बसणार म्हणजे आम्हाला काळजीच नाही. आता पारसाहेब नसतील तेव्हा तुम्ही असालच आमचे प्रश्न ऐकून घ्यायला. हो मी असेल ना. साहेब एवढं होऊनही आज कार्तिकी मॅडम पद्मनाभचा पगार मागायला आल्या. आता हे जर पार्थ साहेबांना कळलं तर त्यांना किती वाईट वाटेल. राणे ह्या बाबतीत तुम्ही बोलायची गरज नाहीये. कार्तिकी वहिनीला मी परत पाठवलंय. म्हणजे आता पगार मागायला पद्मनाभच येईल असं वाटतंय. राणे तो येईल तेव्हा येईल आणि हा तुमचा प्रॉब्लेम नाहीये. आता त्याला पगार घ्यायला माझ्याकडेच यावं लागेल. आता पद्मनाभचे 12 वाजले म्हणायचे तर. बोल बेटा सई, काय खबर बात ती तुमची? काय बाबा कमालच झाली तुमची. म्हणजे पिल्लू कशी आहेस, काय करतेस, काहीच विचारलं नाही तर डायरेक्ट खबर काय म्हणून विचारताय. मला फक्त एवढंच विचारायचंय की ती कार्तिकी केव्हा घराच्या बाहेर जाईल. एकदा का ती बाई घराच्या बाहेर गेली की तुझंच राज्य आहे नाही का? म्हणून म्हटलं काय खबर बात, काय काय घडलं तिकडे सांग बघू. बाबा बरंच काही घडलं इथे. शिवाय आपला प्लॅन सक्सेस व्हायला देवही मदत करतो असं म्हणायला हरकत नाही. हा बरं, मला जरा डिटेल मध्ये सांग काय काय घडलंय ते. बाबा आज कार्तिकी साराला आणायला 2 तास उशिरा पोहोचली. म्हणजे मीच तिला तसा खोटा फोन केला होता. आणि बाबा मध्येच 2 तास ती काकाचं काहीतरी काम करायला गेली होती आणि मग त्यामुळे सारा गेट पाशीच वाट बघत बसली. 2 तास वाट बघून चिडचिड केली असेल ना त्या पोरीने. नाही हो बाबा, पूर्ण ऐकून तर घ्या. बर बोल. बाबा सारा कशासाठी तरी रस्ता क्रॉस करायला गेली आणि भरधाव येणाऱ्या गाडीखाली ती. ओ माय गॉड, काय 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 झालं काय तिला? शी ओके? गाडी खाली येता येता वाचली. थँक गॉड. बाबा हा देवानं दिलेला बोनसच समजा. लकीली ती गाडी पार्थ दादांची होती. ते साराची अवस्था बघून खूप संतापले होते वहिनीवर. जे काही घडतं ते चांगल्यासाठी घडतं नाही का? हो बाबा. आणि तुम्हाला माहितीये घरी आल्यावर दादानी कसलं झापलंय तिला. तिचं तोंड बघायची सुद्धा इच्छा नाहीये त्यांची. पार्थला कार्तिकीचं तोंड बघायचं नाहीये ना, मग त्याला ती समोर कधीच दिसणार नाही
याची आपल्याला व्यवस्था करायला नको का? हो पण बाबा कशी? जमेल तसं आगीमध्ये तेल ओतत राहा म्हणजे झालं. ती स्वतःहून घर सोडून जाईल किंवा पार्थ तिला घराच्या बाहेर काढेल. आणि ते सुद्धा आजच व्हायला पाहिजे. आजच? हो आजच. आज पार्थचा वाढदिवस आहे ना, मग वाढदिवसाच्या दिवशी त्याच्या आयुष्यामधले असलेले अरिष्ट निघून जायला नको का? हे कसं होईल याची सगळी व्यवस्था तू करायची आहेस. हो बाबा मीही त्याच दृष्टीने प्रयत्न करतेय. आणि देव आपल्या पाठीशी आहेच नाही का? ठेवू मी फोन? थँक्यू बाबा, बाय. पार्थ, तू कार्तिकीचा कमालीचा तिरस्कार करायला लागलाय. आपले हिशोब पूर्ण होत नाहीयेत अजून. तुझ्या आवडत्या कार्तिकीला घराच्या बाहेर केव्हा काढतोयस ते फक्त सांग. केव्हा काय? आजच काढ. म्हणजे तुला तुझ्या वाढदिवसाचं गिफ्ट दिल्यासारखं होईल नाही का? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू. छे, कंपनीत जाऊन पगार आणून देणार होती कार्तिकी, उलट तिला 4 वेड्यावाकड्या गोष्टी ऐकाव्या लागल्या. काहीही करावं म्हटलं तर प्रॉब्लेमच होत आहेत. हातात पैसा नाही, खर्च असा समोर दिसतोय. काय करू? पगार तर आणायलाच पाहिजे. फार पैसे नाही आहेत पण जे काही मिळेल त्यांनी घराला थोडाफार आधार तरी होईल. आई बाबांचं थोडं तरी टेन्शन कमी होईल. आणि ते दाखवत नसले तरी त्यांचं टेन्शन जाणवत आहे हल्ली तर खूपच. नाही, एक काम करतो, मीच कंपनीत जाऊन पगार घेऊन येतो. काय रे, कुठे चाललायस? अगं, कंपनीत जाऊन पगार घेऊन येतो. आत्ता अशा अवस्थेत? येतो का लगेच जाऊन? मलाच जाऊन पगार आणायला लागणार आहे. काय झालंय? असं का बोलतोयस? असं अस्वस्थ काय आहेस? काय सांगूय? मगाशी कार्तिकी आली होती. ती मला म्हटली की मी जाऊन पगार तुझा घेऊन येते म्हणून. बरं मग काय, कंपनीत गेल्यावर झालेल्या प्रकाराबद्दल कर्मचाऱ्यांनी नुसते टोमणे मारायला सुरुवात केली. काय? होय, खूप अपमान केला तिचा. माझा पगार तिच्या हातात देणार नाही असं सूरजने तिला स्पष्ट सांगितलं. खूप बोलला तो तिला. फारच वाईट झालंय. पण पद्मनाभ, कितीही काही झालं ना तर या अवस्थेत मी तुला कंपनीत जाऊ देणार नाहीये. अरे तू अजून पूर्णपणे बरा झाला नाहीयेस. अगं पण पगाराचे पैसे? ते तुझ्या प्रकृतीपेक्षा जास्त महत्वाचे नाहीयेत. आणि तू कार्तिकीला का पाठवलंस? त्यामुळे गैरसमज अजून वाढले असणार. आणि तुझं काम नाही झालं ते नाहीच. आणि म्हणूनच मी स्वतः जातोय तिकडे. झालेले गैरसमज वेळच्या वेळी दूर झालेले बरे. पद्मनाभ, तुला नाही म्हटले ना, जरा तरी ऐक रे. प्रकृतीची काळजी घ्यायला हवी ना. अरे एका मागून एक वाईट घटना घडतायत तुझ्या बाबतीत. तो सूरजही तिथेच आहे म्हणालास ना, मग आता उगाच कशाला? अगं सूरज तिथे म्हणून काय झालं? मी जाणार, माझा पगार घेणार आणि लगेच निघणार आहे. नको, तो सूरज समोर आहे ना, तुमच्यात वाद होणार आणि पगाराचं काय करायचं ते आपण नंतर बघूया. तू तू आता कुठे जायचं नाहीये. बस. आई प्लीज. नाही म्हटलं ना. तू ये, आता विश्रांती घे. बरं बस इथं शांतपणे बस. आणि बरा होईपर्यंत मी तुला कुठेही जाऊ देणार नाही, समजलं?
किती चिडलायस रे पार्थ माझ्यावर. इतकी नकोशी झालीये का मी तुला? माझी बाजू सुद्धा ऐकून घेणार नाहीयेस का तू? तूच सांग ना, जे घडतंय त्या सगळ्या परिस्थितीत मी काय करू? मी सांगते ना काय करायचं ते. बहिणी, खरं तर हे सगळं तुम्हाला स्वतःहून कळायला हवं. पण ते म्हणतात ना, सगळं कळतंय पण वळत नाही, अशी गत झालीये तुमची. एवढं मोठं घर, पैसा, स्टेटस, हे सगळं सहजासहजी कुणाला सोडवणार नाही का? आणि शेवटी तुमच्या आयुष्यातली 8 वर्ष घालवली आहेत तुम्ही हे सगळं मिळवायला. सई, अगं किती टोचून बोलणार आहेस तू? किती सहन करायचंय मी? माझी बाजू कुणी ऐकूनही घ्यायला तयार नाही. मी काय करू मलाच कळत नाही. वहिनी, तुम्हाला जर खरंच कळत नसेल ना, तर मी जरा स्पष्टच सांगते. तुमच्या जागी दुसरं कोणी असतं ना, तर केव्हाच हे घर सोडून गेलं असतं. अजून किती त्रास देणार आहात तुम्ही सगळ्यांना? दादांना, साराला. सई अगं, मी कोणालाही जाणून बुजून त्रास नाही दिला. पण आज सगळ्यांच्या त्रासाला तुम्हीच निमित्त ठरलात. तुमच्याचमुळे दादा इतके अस्वस्थ झालेत. तुम्ही केलेला विश्वासघात त्यांना सहन झाला नाही म्हणून आमच्यापासून ते दूर जाऊन राहिले होते. तुमचे हे नसते उद्योग बघवत नव्हते म्हणून आई तीर्थयात्रेला गेल्या. आणि सूरजलाही तुमचं तोंड बघायची इच्छा नाहीये. आणि पार्थ दादा तुमचं पुन्हा तोंड बघतील असं नाही वाटत मला. सई अगं, हे सगळं गैरसमजुतींमुळे झालंय. ह्यात खरंच माझी काहीच चूक नाहीये. पण हे सगळं मला सांगून काय उपयोग वहिनी? कारण तुम्ही बोलताय आणि तुमच्या वागण्यातून दुसरंच दिसतं. मग सांगा ना, कुणी काय समजायचं? वहिनी, तुमच्याशी कितीही वाईट वागायचं ठरवलं ना, तरी आमच्या सभ्यपणाच्या मर्यादा आम्ही नाही ओलांडू शकत. तुमच्यासारख्या. सई, वहिनी, दादा इतके चांगले आहेत ना की तुम्ही कितीही वाईट वागा, पण तू स्वतःहून घरातून निघून जा असं ते कधीच सांगणार नाहीत तुम्हाला. पण त्यांच्या चांगुलपणाचा किती गैरफायदा घेणार आहात तुम्ही, तुम्हाला कळायला नको? सई अगं, काय करू? तुम्ही विचारताय म्हणून सांगते. तुम्हाला जर खरंच वाटत असेल ना की दादांनी आणि या घराने सुखाने राहावं, तर या घरातून कृपा करून निघून जा. बस आमच्या सहनशक्तीची हद्द पार झाली तर मी स्वतःहून तुम्हाला घरातून हाकलून काढायला नको. तेव्हा विचार करा, मुकाट्यानं घराबाहेर पडायचं की धक्के खात? आज संध्याकाळी दादांच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन आहे. तेव्हा जर तुम्ही आधीच निघून गेलात ना, तर बरं होईल. ॲटलिस्ट वाढदिवस तरी आनंदाने सेलिब्रेट करता येईल.